बाजीरावांचं वैशिष्ट्य होतं, की पूर्ण नियोजन केल्याशिवाय आणि युद्धाची म्हणजे विजयाची शाश्वती असल्याशिवाय ते कधीही युद्धाला उभे राहिले नाही. माळवा जो आहे तो मराठ्यांच्या घशात पूर्णपणे गेलेला होता. त्या मगरीच्या जबड्यातून माळवा काढणं ही इतकी सोपी गोष्ट नव्हती. दख्खनेत जाणं तर सोडाच, परंतु त्याला तिथल्या तिथं सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याची गरज भासायला लागली. इतकं मराठ्यांनी त्याला जेर केलं. आणि मग हा निजाम डिसेंबर 1737 बिळात साप शिरावा तसा भोपाळमध्ये शिरला. युद्धाचं स्थळ आणि युद्धाची जागा जो स्वतःच्या मर्जीने निवडतो त्याला यशाचे चान्सेस जास्त असतात. पालखेड आणि डभई या 2 लढ्यामुळं महाराष्ट्रामध्ये बाजीरावांचं नाव आणि प्रतिष्ठा खूप वाढली. भोपाळच्या विजयानं अखिल हिंदुस्थानामध्ये त्यांची कीर्ती गाजायला लागली. झपाट्याने मजला मारायचा, शत्रूला अवचित गाठायचं, त्याची पांगापांग करायची आणि सतत त्याची बातमी राखून त्याच्या हालचालीवर नजर ठेवायची. मराठ्यांनी जर प्रतिकार केला नसता तर फार मोठ्या प्रमाणावर खिस्तीकरण झालं असतं. एका बाजूला खाड्या आहेत, एका बाजूला समुद्राचा आश्रय घेऊन बांधलेले ते किल्ले आहेत, त्यांच्याकडे आर्मर आहे, त्यांच्याकडे तोफा आहेत, दारुगोळा आहे, सुधारित शस्त्र आहेत. आग अंगावर घेत मराठे लढले. सगळ्यांच्या आशा त्यांच्यावर खेळलेल्या होत्या. अखिल हिंदुस्थानचं रक्षण करणारा एकमेव समर्थ पुरुष त्यावेळी होता म्हणजे बाजीराव. नमस्कार. ज्या भागाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो भाग घेऊन आलेलो आहे. थोडी गॅप गेली मध्ये, पण परत आलेलो आहे. देव योद्धा आणि बाजीराव पेशवे यांच्याबद्दल बोलण्यासाठी श्री काका विधाते परत एकदा आपल्याबरोबर आलेले आहे. सर नमस्कार, तुमचं खूप स्वागत आहे. कसे आहे सर? लोकांचं खूप कॉमेंट्स होत्या की कधी सरांना परत बोलवत आहे. येस. आपण मागच्या भागामध्ये दिल्ली स्वारीपर्यंत पोचलो होतो. बाजीराव दिल्लीला धडकून वापस आले तिथपर्यंत आपण पोचलो होतो. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची लढाई ती झाली म्हणजे भोपाळला. निजामाला बाजीरावांनी ऑलरेडी 2दा पराभूत केलंच होतं आणि परत एकदा भोपाळला एक त्यांची एक लढाई झाली, किंवा लढाई झालीच नाही अदर, पण बाजीरावांनी सणकून त्यांचा पराभव केला. तर त्या लढाईबद्दल तुमच्याकडनं आवडेल ऐकायला. काय आहे की भोपाळची लढाई का झाली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही लढाई बाजीरावांमुळे झालेली नाही, बादशाह आणि निजाम यांच्या भयातून ती लढाई उद्भवलेली आहे. कसं की बाजीरावांनी 28 ते 30 मार्च 1737 दिल्लीवर स्वारी केली. बादशाहची अवस्था वाईट झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे ज्यांना जे सेनापती समजले जायचे, श्रेष्ठ सेनापती, त्याच्यामध्ये तो त्यांचा वजीर कमरुद्दीन खान होता. त्याच्यानंतर मीर बक्षी म्हणजे साम्राज्याचा सेनापती तो खान दौरान होता. त्याच्यानंतर अयोध्येचा नवाब सादत खान होता, सबाई जयसिंग होतं. हे असे सगळे सेनापती जे आहेत ते त्यांनी पाठवलेले होते आणि 1.5 लाखाचं लष्कर होतं. त्याला चुकवून बाजीराव तिथे गेले. साहजिक आहे, दिल्ली जर 3 दिवस विठेला धरली आणि बादशहाला म्हणजे पळून जाण्याची तयारी करावी जर लागली तर त्याला ते हे वाटणं, त्याचा अपमान झाला किंवा त्याला हे राग येणं स्वाभाविक आहे. आणि त्याला असं वाटत होतं की आता काहीतरी करून ह्या मराठ्यांना आळा घातला पाहिजे, नाहीतर हे खूपच आपल्याला त्रास देतील. त्या दिल्ली स्वारीमुळे झालं काय, त्याचे परिणाम काय झाले की एक म्हणजे मराठ्यांचा आत्मविश्वास उंचावला. दुसरं म्हणजे ज्या उत्तर भारतातल्या लढवय्या जमाती होत्या, मग बुंदेले असतील, शीख असतील, राजपूत असतील, यांना एक प्रकारची स्फूर्ती त्याच्यातून मिळाली. आता बादशहाची ही स्थिती तुम्हाला सांगितली मी. त्याची घालमेल काय होती? त्याची घालमेल अशी होती की निजाम हा त्याच्या दृष्टीनं बंडखोर होता. कारण दख्खनेमध्ये येऊन एवढा मोठा मुलूक त्यानं स्वतःच्या ताब्यात घेतलेला होता आणि त्याचा काही वसूल तो पाठवत नव्हता. आणि दरबारामध्ये निजाम जर आला तर आपल्या अस्तित्वाला धोका होईल, म्हणून हा जो खान दौरान आहे मीर बक्षी, तर तो बादशाला सांगून निजामाला दूर ठेवत होता. बरं.
आणि काय झालं की माळव्याचा जो कोणी सुभेदार नेमला जाईल त्याला गुप्त सूचना बादशाची असायची की तुम्ही निजामाचा नाश करायचा शेवटी. पण आता काय झालं माहिती आहे का की हे सगळं दिल्लीचं एवढं मोठं प्रकरण झाल्यानंतर बादशाला किंवा तिथल्या त्या उमरावांना असं वाटायला लागलं की आता हे सगळे परास्त झाले किंवा ह्यांचं कोणाचंच काही चालेना. निजाम हाच एकटा असा आहे की त्याला आपण बोलवलं पाहिजे. निजाम हा त्राता वाटायला लागला त्यांना. ज्या माणसाला दरबारातून दूर ठेवण्याचे हे प्लॅनिंग करत होते त्यानं यावं आणि हे आता मराठ्यांचा सामना करावा अशी एक काय म्हणतो त्याला स्थिती निर्माण झाली. त्यामुळं तो निजाम हा त्राता वाटायला लागला त्यांना आणि त्यामुळं बादशाहला सांगितलं सरदारने, निजामाचे जे विरोधक होते त्यांनाही वाटायला लागलं की निजामाने यावं. आता निजामाची स्थिती काय होती, काय घालमेल त्याची होती. एक म्हणजे पालखेडला त्याचा पराभव झाला. दुसरं बाजीराव आणि मराठ्यांवर मात करण्यासाठी त्यानं दुसरं षडयंत्र रचलं. त्यानं त्र्यंबकराव दाभाडेंना हाताशी घेऊन डभईची लढाई घडवून आणली. त्याच्यामध्ये त्र्यंबकरावांचा पराभव झाला. त्यामुळे निजामाचं जे काही राजकारण होतं ते परत फसलं. ते फसल्यानंतर आता पुढे काय करायचं, कारण त्याला आता भीती अशी वाटायला लागली की बाजीराव आपल्याला आता आपल्याच मागे लागतील. म्हणून त्यानं काय केलं, सन 1733 बाजीरावांशी समझोता केला. त्यांना सांगितलं, त्यांच्याशी गुप्त तह केला. काय तह होता तो तह असा होता की निजामाने त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या मागे काय लागता, मी तर एक सुभेदार आहे. तुम्ही सरळ सरळ उत्तरेमध्ये आक्रमण करा, बादशाहच्या मागे लागा तुम्ही, मी काही विरोध करणार नाही. हे त्यानं कबूल केलं. आणि दुसरं म्हणजे त्याला काय वाटायला लागलं होतं, चौथाही सरदेशमुखी त्याला द्यावी लागली. चौथाही सरदेशमुखी देणं हा मोठा अपमान त्याला वाटायचा आणि आपण मराठ्यांचे मांडलिक झालो अशी त्याची भावना होती. त्यानं काय केलं होतं की हे उत्तरेत पाठवण्याचा त्याचा उद्देश काय होता, बाजीरावांना फूस देण्याचा, की बादशाहचं सामर्थ्य आपल्यापेक्षा जास्त आहे, बादशाह आणि बाजीराव यांचा झगडा लागावा आणि त्याच्यामध्ये बाजीराव पराभूत व्हावेत अशी त्याची इच्छा होती. पण झालं उलटं, बादशाहचे सगळे सेनापती पराभूत झाले, बाजीराव दिल्लीला गेले आणि दिल्लीवर त्यांनी धास्तावून टाकले. त्यामुळं निजामाचा म्हणजे जो काही बेत होता तो फसला. त्याला आता असं वाटायला लागलं, दिल्लीवर स्वारी झाल्यानंतर बाजीराव परत आले आणि परत आल्यानंतर त्यांनी तो सवाई जयसिंग त्याच्याशी वाटाघाटी सुरू केला आणि बादशाहनीच त्याला नेमलेलं होतं की काहीतरी वाटाघाटी करा यांच्याशी आणि ह्याच्यातून मार्ग काढू. आता निजामाला भीती वाटायला लागली की मी जो डाव खेळलो की बाजीरावांना बादशाहवर सोडायचा जो डाव मी खेळलो, तोच डाव हे खानदौरान वगैरे जे आहेत ही मंडळी आपल्या विरुद्ध खेळतील. बादशाहला म्हणजे बाजीरावांना काहीतरी स्कोप तिथं बादशाहकडून जास्त मिळेल, कदाचित बाजीरावांना तो दख्खनेमध्ये आपल्याच मागे लावेल, ही भीती निजामाला वाटायला लागली. त्यामुळं झालं असं की तो डाव आपल्यावर उलटेल म्हणून त्याला आता बादशाहला मी मदत करतो असं दाखवणं भाग पडलं. बादशाहलाही बोलावणं भाग पडलं आणि यालाही त्याची गरज निर्माण झाली. आता काय झालं होतं की हे वजीर कमरुद्दी खान जो होता तो त्याचा तो नातेवाईक होता, कारण वजीर कमरुद्दी खानांची मुलगी ह्या निजामाचा मुलगा जो होता गाझीउद्दीन फिरोज खान, पहिला मुलगा, त्याला ती दिलेली होती. त्याचा फार आग्रह होता की निजामाला बोलवा आणि शेवटी मग निजामाला बादशाहनी बोलवलं. निजामाचा विचार काय होता, बादशाहला मदत केल्यासारखी होईल, साम्राज्याची सगळी साधनं, सत्ता, अधिकार आपण आपल्या हाती घेऊ आणि त्या सगळ्या याच्यावर तो बाजीरावांना मोडून काढू. तो बुऱ्हाणपूरला वाटच बघत बसला होता कधी बादशाहचं फरमान येतं. आणि त्याप्रमाणे 3 फेब्रुवारी 1737 रोजी बादशाहचं फरमान त्याला मिळालं. बरं, की या सन्मानाने आम्ही तुमचं स्वागत करतो आहोत. आणि 17 एप्रिलला हा बुऱ्हाणपूरवरून निघाला. इतका सावध होता तो. मार्चमध्ये दिल्लीची स्वारी झाली आणि एप्रिलमध्ये आणि हे 1737चं आपण म्हणतो. अच्छा,
आपण आता भोपाळच्या लढाईबद्दल बोलतोय, ती 1737-38मध्ये झालेली लढाई आहे. दिल्लीची स्वारी 36मध्ये झाली. अच्छा, 1 वर्ष आधीच. हां, त्याच्यानंतरचा म्हणजे मार्चमध्ये 36मध्ये दिल्लीची स्वारी झाली. आणि आता त्यानंतर हां, तर हा म्हणजे 3 फेब्रुवारीपासूनच याचं हे चालू होतं. दिल्लीची मोहीम झाल्यानंतर मी कसा बादशाहच्या जवळ जातो आणि बादशाह मला कसा बोलवेल याची तो वाट बघत होता. आणि 17 एप्रिलला तो निघाला. जाताना बाजीरावांना त्यानं साळसूदपणाने कळवलं की माझ्या डोक्यावर बंडखोरीचा डाग आहे, बादशाह माझ्यावर नाराज आहे, तर तो डाग धुवून काढण्यासाठी आणि बादशाहची समजूत घालण्यासाठी मी जातो आहे आणि आमचा भाऊपणा असा कायम राहील. मग काय झालं की निजाम बाजीराव परतीच्या मार्गावर होते. बाजीराव भदावरला आले, ते थांबले, कारण हा जयसिंग तिकडे बाजीरावांच्या वतीनं वाटाघाटी करत होता. बादशाह काय म्हणतो, आपल्या मागण्यांवर काय निर्णय घेतो याची वाट बघत ते थांबले. ते ग्वाल्हेरला आले, ग्वाल्हेरवरून सिरोंजला आले. सिरोंजला निजाम तिथे आलेला होता, तो दिल्लीकडे निघालेला होता. सिरोंजला अशी परिस्थिती होती की सिरोंजपासून आग्रा 225 मैल दूर होता आणि निजाम त्याच्या हैदराबाद ह्या बेसपासून खूप लांब आलेला होता आणि त्याच्याकडे फारसं सैन्य नव्हतं. निजाम संकटात सापडला. अनेकांना असं वाटलं की आत्ता बाजीराव त्याच्यावर हल्ला करून त्याचा संपूर्ण सफाया करणार, पण बाजीरावांनी तसं केलं नाही. अनेक लोक दोष देतात बाजीरावांना असं का केलं. त्याचं कारण हे होतं की गेल्या 8 महिन्यापासून बाजीरावांचं सैन्य सतत मोहिमा करत होतं. ते पूर्णपणे थकलेलं होतं. दुसरं असं की पावसाळा आता जवळ येणार होता. ज्यावेळी निजाम तिथे आला त्यावेळी उन्हाळा सुरू होता, लवकरच पावसाळा येणार होता. जी काही लूट वगैरे जी घेतलेली होती ती सैनिकांना घेऊन परत जायचं होतं, घरी परत जायचं होतं. आणि सैनिकांची इच्छा असल्याशिवाय कोणती लढाई सक्सेस होत नाही. दुसरं, अशा धावपळीच्या लढाया लढायच्या तर त्यासाठी पूर्वनियोजन आवश्यक आहे. ते पूर्वनियोजन बाजीरावांना करता आलं आणि बाजीरावांचं वैशिष्ट्य होतं की पूर्ण नियोजन केल्याशिवाय आणि युद्धाची म्हणजे विजयाची शाश्वती असल्याशिवाय ते कधीही युद्धाला उभे राहिले नाहीत. आता काय झालं की निजाम दिल्लीला गेला. आता दिल्लीला म्हणजे बादशाह त्याची वाटच बघत होता. 12 जुलै 1736 रोजी तो दिल्लीला आला आणि 13 जुलै रोजी बादशाहची त्याची भेट झाली. बादशाहाने दरबारामध्ये भव्य दरबार भरून त्याचं स्वागत केलं. त्याला असफ जहा ही पदवी दिली. आपण वापरत असलेला झगा, शिरपा वगैरे दिला, हा फार मोठा सन्मान समजला जायचा. आणि त्याला वकील ई मुतलक हे पद देऊन 8,000 मनसब त्याला दिले. म्हणजे असं झालं की चला आता आपला त्राताच आला, अशी ती भावना होती. 13 ऑगस्ट 1736 रोजी निजामाने पहिलं जर पाऊल कुठलं उचललं असेल तर बादशाहला सांगून आग्रा आणि माळवा या 2 सुब्याची सुभेदारी आपला मुलगा गाझीउद्दीन फिरोज जंग याला त्यानं द्यायला लावली. आता हे 2 सुबे कोणाकडे होते? सवाई जयसिंगाकडे होते. तो सुभेदार होता आणि बादशाहाने नुकतंच म्हणजे बाजीरावांच्या ह्याच्यात मान्य केलं होतं की तुम्हाला मी माळव्याचा नायब सुभेदार नेमतो. म्हणजे ह्याच्या ह्या नेमणुकीमुळं त्याची जयसिंगाची सुभेदारी गेली, बाजीरावांची नायब सुभेदारी गेली. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर निजामाने तिथे गेल्या गेल्या बाजीरावांना आव्हान दिलं. पण काय होतं माहिती आहे का, ही कागदावरची तरतूद. माळवा जो आहे तो मराठ्यांच्या घशात पूर्णपणे गेलेला होता. त्या मगरीच्या जबड्यातून माळवा काढणं ही इतकी सोपी गोष्ट नव्हती. आणि मग काय झालं की बाजीराव जुलै 1736मध्ये पुण्याला परत आले आणि यानं लगेच तयारी केली. त्याचा हेतू, रणनीती काय होती त्याची, इकडे हैदराबादची फौज, त्याचा मुलगा नासिर जंग आणि इकडे बादशाहची फौज, अशा दोन्ही फौजांच्यामध्ये बाजीरावांची दामटी वळणं हा त्याचा हेतू होता. आणि दुसरी रणनीती त्याची अशी होती की हे युद्ध दख्खनेत नेणं, बादशाहचं सामर्थ्य घ्यायचं, दख्खनेमध्ये उतरायचं. वारंवार मराठे नर्मदा उतरून इकडे येतात, आपणच दख्खनेत जायचं आणि मराठ्यांचा मूड करायचा, असा त्याचा तो हेतू होता. आणि बरोबर ऑक्टोबर 1736मध्ये निजाम निघाला. सोबत 30,000 सैन्य होतं.
भारी तोफखाना होता. त्यानंतर खर्चासाठी बादशाहाने त्याला 60 लाख रुपये दिलेले होते आणि बाकीच्या सरदारांना, राजपूत सरदारांना, मोगल सरदारांना त्याला ताबडतोब मिळायचे आदेश त्याला दिलेले होते. अशा प्रकारे तो निघाला. आता जाताना येताना सरळ मार्ग त्यानं सोडला आणि तो बुंदेलखंडातून आला. बरं. जवळ जरा लांबचा मार्ग होता, पण मार्ग सुलभ होता. म्हणजे काय डोंगर दऱ्या असं काही नव्हतं. त्याचा दुसरा उद्देश असा होता की छत्रसाल बुंदेल्यांची जी मुलं आहेत ती बाजीरावांना फॉर होती, त्यांना दमदाटी करून आपल्याकडं वळवणं हा त्याचा एक उद्देश होता आणि ते भेटले सुद्धा त्याला. त्यानंतर दतियाचा राजा इंद्रजित तो सैन्यासह मिळाला. त्याच्यानंतर ओरछाचा सेनापती होता सभासिंग म्हणून, तोही सैन्यासह त्याला मिळाला. अहिर जमीनदार मिळाले, रोहिले मत्तीला आले. त्यानंतर हा अयोध्येचा जो सुभेदार होता सादत खान, याचा पुतण्या मनसूर अली खान म्हणजे भविष्यातला पुढचा सफदरजंग जो होता वजीर, तर तो मत्तीला सैन्य घेऊन 70,000 फौज झाली. निजामाची 70,000 आणि त्याच्याकडे 125 लहान मोठ्या तोफा होत्या. म्हणजे त्यात हातनाल म्हणजे हत्तीवरच्या, शुतरनाल म्हणजे उंटावर चालवणाऱ्या मोठ्या तोफा, लहान तोफा, अशा 123 तोफा त्याच्याकडे होत्या. आणि दुसरं असं की बाण ज्याला म्हणतात, मराठी ज्याला हुके बाण ज्याला म्हणतात, बाण म्हणजे रॉकेट्स, ते घेतलेले आणि उंटाच्या पाठीवर तोफा ठेवलेले असे 3,000 उंट त्याच्याबरोबर होते. आता काय झालं की डिसेंबर 1736 निजाम तिकडून निघाला. बाजीरावने आधीच सैन्य पुढे पाठवलं आणि त्याच्यावर छुपे हल्ले चढवायला सुरुवात केली. बरं. म्हणजे त्याला दख्खनही द्यायचं होतं. रणनीती बघा कशी आहे. त्याला दख्खनही द्यायचं होतं आणि बाजीरावांना त्याला दख्खने न येऊ देता मध्यभागी त्याला गाठायचं होतं. त्यामुळं छुपे हल्ले सुरू झाल्यानंतर त्याला रसदेची चणचण जाणवायला लागली आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की अरे दख्खनेत जाणं अवघड आहे. दख्खनेत जाणं तर सोडाच, परंतु त्याला तिथल्या तिथं सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याची गरज भासायला लागली. इतकं मराठ्यांनी त्याला जेर केलं आणि मग हा निजाम डिसेंबर 1736 बिळात साफ शिरावा तसा भोपाळमध्ये शिरला. आता काय झालं की राजपूत राजे बरोबर त्याच्या होते. राजपूत राजांनी मोठा आव नेहमी ते आणायचे की आम्हाला हिंदू राज्य निर्माण करायचं आहे. पण हे सगळे मी तुम्हाला सांगितलं, जयसिंहाचा मुलगा तिथे होता, सभासिंग होता, दतियाचा राजा होता, सगळे माळव्यातले राजपूत राजे वगैरे ते निजामाला जाऊन मिळाले. म्हणजे हा सगळा त्यांचा जो हे होता की आम्ही असं करणार तसं करणार, याला काही अर्थ नव्हता. ते मोगल धार्जिणेच होते. बाजीरावांच्या हालचाली कशा होत्या? बाजीरावांची एक रणनीती आहे. म्हणजे निजामाशी किंवा कुठल्याही मोगलांशी किंवा यांच्याशी वागताना त्यांची भाषा सभ्य असायची, भाषा अत्यंत सौम्य. म्हणजे तुम्ही जर बाजीरावांची सगळी पत्रं बघितली, त्यांचीच नव्हे, मराठा मुत्सद्यांची किंवा राजकीय पुरुषांची जर पत्रं बघितली, तर त्यांनी प्रतिस्पर्ध्याचा उल्लेख एकेरी वगैरे करणं किंवा त्याला अपशब्द वापरणं असं कुठलंही पत्र तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे वकील जे होते त्यांच्या पत्रात एखाद दुसरा असा शब्द मिळेल तुम्हाला, पण राजपुरुष जे होते त्यांच्या पत्रामध्ये असा शब्द मिळणार नाही. म्हणून बाजीरावांची रणनीती काय होती की थिओडोर रूझवेल्ट याचं एक वाक्य आहे काय, स्पीक सॉफ्टली अँड कॅरी ए बिग स्टिक. म्हणजे गोड बोला पण सोबत काठी ठेवा. हा जो निजाम आहे तर त्या निजामाचा पत्रांचा संग्रह गुलशन अजायब म्हणून एक ग्रंथ आहे आणि तो मुन्शी रामसिंग यानं संग्रहित केलेला आहे. त्याच्यामध्ये निजामाची अनेक पत्रं आहेत. बाजीरावांविषयी त्याची जी भाषा आहे, तिरी रोजगार फुटक्या नशिबाचा, रुबाह तीन तान कोल्ह्याच्या वृत्तीचा, शक्की म्हणजे निर्दयी, महकूर ज्याच्यावर परमेश्वराचा कोप झालेला आहे असा, कोता अंदेश मूर्खपणा करणारा, हाशरा तुलारज साप, मुंगूस, उंदीर असे जे बिळातले प्राणी असतात तसे हे मराठी आणि बाजीराव अशी संभावना तो करायचा. पण मराठ्यांच्या पत्र व्यवहारामध्ये तुम्हाला असं कधी दिसणार नाही.
बाजीरावांना खाजगी तो रब्बुल नऊ म्हणायचा, म्हणजे मराठ्यांचं दैवत म्हणायचं त्या खाजगीत. 15 ऑक्टोबर 1736 रोजी बाजीराव पुण्यातून निघाले. जाताना शाहू महाराजांनी रघुजी भोसले आणि दाभाडे यांना आदेश दिला की तुम्ही बाजीरावांच्या मदतीला जा. हे दोघंही गेले नाहीत, कारण बाजीरावांच्या विजयामुळं किंवा त्यांच्या विजयी सतत मोहिमामुळं ते असूयाग्रस्त झालेले होते. त्यामुळे त्यांना ते मदत करायचीच नव्हती. पण त्यांच्याशिवाय बाजीरावांनी 80,000 फौज जमवली, म्हणजे आणि ते गेले. आता तोफखाना नव्हता निजामाकडं, तोफखाना फार मोठा होता. त्यामुळं घोडदळाचं गतिचापल्य वापरायचा निर्णय बाजीरावने घेतला. भोपाळा त्याला कोंडलं. आता काय कशी मध्यवर्ती जागा आहे ती, की तिथून दिल्ली दूर आणि हैदराबाद दूर, बरोबर मध्यभागी त्याला कोंडला. म्हणजे रणनीतीचा पहिला भाग असा आहे की युद्धाचं स्थळ आणि युद्धाची जागा जो स्वतःच्या मर्जीनुरूप निवडतो त्याला यशाचे चान्सेस जास्त असतात. ती जागा निजामाची कुठं होती? दख्खन होती. बाजीरावांनी ती जागा त्याला हे केली आणि स्वतःला जी पाहिजे ती जागा त्याला निवडायला लागली. आता भोपाळची लढाई तुम्हाला सांगतो 13 डिसेंबर 1737 ते 8 जानेवारी 1738 अशी 25 ते 27 दिवस ही लढाई झाली. ती म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्याला लढाई म्हणण्यापेक्षा युद्ध म्हणणं जास्त चांगलं. निजामाने काय केलं, आपलं जड सामान रायसीनचा जवळच एक किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये त्यानं हलवलं. 13 डिसेंबरला तो भोपाळला पोचला आणि बाजीराव त्याच्या संपर्कामध्ये 15 डिसेंबर 1737 रोजी आले. निजामाने काय केलं, सुरक्षित जागा बघितली. म्हणजे मागे भोपाळला फतेहगड नावाचा किल्ला होता, त्याच्या बाजूला 2 तलाव होते, एक बडा ताल आणि दुसरा छोटा ताल. आणि पुढच्या बाजूला निजामाची छावणी भोपाळला होती आणि भोपाळच्या पुढच्या बाजूला हलाली नावाची एक नदी होती. मग त्यानं ती जागा अगदी सुरक्षित निवडली. म्हणजे तिथे हल्ला करणं अवघडच होतं. म्हणजे ते कृत्रिम अडथळे सगळीकडे उभे केले, खंदक खणले, त्यामुळं हल्ला चढवणं खूप मुश्किल झालं तिथं. पण सोयीस्कर जागा म्हणजे रणनीतीचा हा एक भाग असतो की तुम्ही सोयीस्कर जागा निवडली हे ठीक. पानिपतला हेच झालं मराठ्यांचं, सोयीस्कर जागा निवडली ही ठीक. रसद कुठून येणार? एवढं मोठं सैन्य तुम्ही जगवणार कसं? बरं, शत्रू तुमच्या अवतीभोवती गिरट्या घालतोय तर तुम्हाला रसद मिळू देईल का? आणि त्याचा बाजीरावांनी लगेच पहिल्यांदा त्याची रसद तोडली. 14 आणि 15 डिसेंबरला 1736 रोजी राणोजी शिंदे, सयाजी गुजर आणि पिलाजी जाधव यांनी निजामाच्या सैन्याच्या मध्यभागावर हल्ला चढवला. आणि केवळ तोफखाना होता म्हणून निजाम आणि त्याचं सैन्य वाचलं. आता सैन्याची हालत खराब झाली. खायला अन्न नाही, प्यायला पाणी होतं हे ठीक आहे, पण खायला अन्न नाही. घोडी मरगळून गेली, त्यांना लव्हाळी चारावी लागली, झाडाची साल काढून ती त्यांना खायला घालायला लागली. आणि मग राजपूत आणि हे बुंदेले जे होते निजामाच्या मदतीला आलेले, त्यांना पश्चाताप व्हायला लागला. अरे बापरे, आपण सापडलो होता. बरं, निजाम त्यांना जाऊही देईना. त्याचं कारण असं आहे की त्यानं त्यांचा जो बुणगे जे होते त्यांचं सामान सगळं स्वतःच्या ताब्यात ठेवलं. आणि दुसरं, बाजीराव त्यांना बाहेर सोडायला तयार नव्हते. त्याचं कारण असं आहे की जितके माणसं जास्त तेवढा ताण वाढणार ना, त्यामुळे बाजीरावांनी त्यांना जाऊ दिलं नाही. मग निजाम घाईला आला, त्यानं समेटाची बोलणी लावली. त्यानं काय केलं, कोरा कागद जो होता त्याच्यावर सही शिक्का उमटवून तो राणोजी शिंदेंकडे पाठवला. आणि तहाच्या अटी 25 डिसेंबरला ठरवल्या. पण निजामाला तह करायचा नव्हता. 26 डिसेंबरला त्यानं हालचाल सुरू केली परत जाण्याची. म्हणजे मराठ्यांना गाफील ठेवण्यासाठी त्यानं ही एक चाल खेळलेली होती. तो जागा सोडून पुढे निघाल्यानंतर आवजी कवडे आणि यशवंतराव पवारांनी पुन्हा त्याला मारून भोपाळमध्ये घातला. आता उपासमार आणखी वाढली. पठाण जे होते ते तोफांचे बैल मारून खायला लागले. राजपूतांनी काय करायचं, त्यांना उपास पडायला लागले आणि बाजीराव त्यांना बाहेर जाऊ देणार. तर हा एकच उपाय राहिला,
तरीसुद्धा निजाम आपल्या तोफखान्याच्या बळावर त्या भोपाळमधून बाहेर पडला आणि भोपाळपासून बराच तो दूर आला. निजामाभोवती मराठ्यांचा फिरता वेढा कायम होता. दिवसाला 3 मैल तो फक्त चालत होता. तुम्ही पुढे जा, पण मराठ्यांचा वेढा कायम असल्यामुळे तुम्हाला रसद वगैरे काही मिळणारच नव्हती. उपासमार वाढलेलीच होती. आणि निजाम मग भरडून निघाला. म्हणजे 25 दिवसाच्या ह्या लढाईमध्ये तो भरडून निघाला. आणि मग त्यानं तहाला पाठवलं. जयपूरचा आयामल, सय्यद लष्कर खान, अनवरुल्ला खान यांना तहाला त्यांनी पाठवलं. आणि 7 जानेवारी 1738 रोजी ह्या सिरोंजपासून एक 64 मैलावरच्या दोराहा सराई इथं हा तह झाला. काय तहामध्ये कबूल केलं त्यानं? माळवा बाजीरावांना दिला. नर्मदा ते चंबळ हा प्रदेश जो आहे त्याच्यावर मराठ्यांची सत्ता राहील. हा जो तह मी करतोय ते तहाला मी बादशाची मान्यता घेईन आणि युद्धखर्च म्हणून 50 लाख रुपये बादशाकडून द्यायला लागेल. आता ह्यातली एकही अट निजामाने पूर्ण केली नाही. आता ते प्रश्न असा विचारला जातो की इतका सगळा पराभव झाला तर निजाम नष्ट का केलं नाही? अहो, त्याच्याकडे जबर तोफखाना होता आणि बाजीरावांना ह्यांच्या सरदाराची मदत कुठे होती? त्यांच्या जीवावर जेवढं करायचं त्यांनी ते केलं. आता भोपाळच्या विजयाचे परिणाम काय झाले सांगतो. एक म्हणजे जरी एकही अट निजामाने कबूल केली नाही तरी 1748पर्यंत त्यानं मराठ्यांविरुद्ध परत कधीही नांगी वर काढली नाही. हा धडा त्याला मिळाला. माळव्यामधले जे राजपूत राजे जे आहेत या लोकांनी त्या निजामाला मदत करण्याचा प्रयत्न केला होता. कारण निजामाला म्हणजे आता मराठ्यांची सत्ता उठली अशा दृष्टिकोनातून त्यांनी निजामाच्या मतीला गेले होते. त्या माळव्यातल्या सगळ्या राजपूत राजांना सरळ व्हावं लागलं आणि बाजीरावांच्या दरबारामध्ये येऊन निष्ठेच्या शपथा त्यांना व्हाव्या लागल्या. पालखेड आणि डभई या 2 लढ्यामुळं महाराष्ट्रामध्ये बाजीरावांचं नाव आणि प्रतिष्ठा खूप वाढली. भोपाळच्या विजयानं अखिल हिंदुस्थानामध्ये त्यांची कीर्ती गाजायला लागली. कारण या लढाईमध्ये एकटा निजाम पराभूत झालेला नाही. बादशाची मदत घेतलेला म्हणजे घेऊन आला होता तो, त्यामुळे बादशाही पराभूत झाला. मोगलांकडे जरी तोफखाना असला तरी हालचालींच्या बळावर मराठी भारी ठरतात हे त्याच्यामध्ये दिसून आलं. आणि माळवा आणि बुंदेलखंडावरचा अधिकार निजामाला सोडून द्यावा लागला. तो मराठ्यांचा आहे, त्याला मान्य करावा लागला. यमुना आणि चंबळपर्यंतचा जो प्रदेश आहे हा सगळ्याचा सगळा प्रदेश ह्या भोपाळच्या विजयामुळं शाहू महाराजांच्या अधिपत्याखाली आला. आता एक दुर्जनसाल हाडा म्हणून तो कोट्याचा राजा, त्यालाही वाटलं आता मराठ्यांची सत्ता संपली. तो सैन्य घेऊन मत्तीला निघाला. मग बाजीरावांनी सांगितल्यानंतर मल्हारराव होळकर आणि यशवंतराव पवार यांनी मध्येच जाऊन त्याला पराभूत केलं. भोपाळचा विजय मिळाल्यानंतर बाजीरावांनी हे आपले सरदार राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, यशवंतराव पवार यांना सांगितलं की त्याची खोडमोड आहे. आणि त्यानंतर ते गेले. सगळा प्रदेश उद्ध्वस्त केला त्यांनी आणि त्याला 10 लाख रुपये खंडणी भरून 10 फेब्रुवारी 1738 रोजी त्याला तह करावा लागला आणि तो मराठ्यांचा मांडलिक झाला. इतका हा पराक्रम करून बाजीराव जुलै 1738 पुण्याला परत आले. अशी ही भोपाळची हकीकत आहे. सर, बहुतेक म्हणजे जवळजवळ 500 वर्षानंतर यमुनेच्या दक्षिणेचा जो भाग आहे तो हिंदू पातशाहीमध्ये 500 अल्लादीन खिल्जीच्या रेड्सनंतर किंवा त्याच्या आक्रमणानंतर यमुनेच्या दक्षिणेचा जो भाग आहे तो संपूर्णपणे मुघलांच्या हातात आणि इस्लामी याच्या हातात होता. तो मुक्त झाला 500 वर्षानंतर. हो हो हो. यमुना नाही, पण चंबळ जी आहे, चंबळ नदीच्या पर्यंतचा हा भाग आहे तो म्हणजे मराठ्यांचं प्रभुत्व तिथं निर्माण झालं. या लढाईमध्ये तुम्ही आता जसं म्हटलं की बाजीराव नेहमी आपल्याला अनुकूल अशी युद्धभूमी निवडायचे, तर ह्याच्यात इथं तेच दिसतं तुम्हाला. याच्यामध्ये सर म्हणजे त्यांचं हेर खातं, त्यांचं कम्युनिकेशन हे किती स्ट्रॉंग असेल हे लक्षात येतंच. पण याच लढाईच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची घटना जी झाली म्हणजे की भोपाळ म्हणजे उत्तरेतनं निजाम निघालाच होता, दक्षिणेत म्हणजे हैदराबादला त्याचा जो मुलगा होता नासिर जंग, त्याला त्यांनी पत्र पाठवले होते की माझ्या मदतीला ये, आणि तो सगळी फौज आणि रसद घेऊन दक्षिणेतनं निघाला होता.
त्याला रोखण्यासाठी बाजीराव म्हणजे भोपाळ भारताच्या मध्य ठिकाणी बाजीरावांनी पत्र पाठवले चिमाजी अप्पांना, जे होते वसईला, जे पश्चिमी टोकाला. तिथून त्यांना मध्य भारतात बोलवलं आणि नासिर जंगला थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी चिमाजी अप्पांची मदत घेतली. ह्या इतक्या सगळ्या घडामोडी, इतके फास्ट कम्युनिकेशन, एवढी सगळी माहिती त्यांना होती. तर याच्याबद्दल थोडंसं सांगा. आणि हेर खातं बाजीरावांचं अतिशय चपळ आणि कुशल हेर होते. निजामाच्या प्रत्येक हालचालीची बातमी खडानखडा त्यांना मिळत होती. मी सांगितलं त्याची रणनीतीच ही होती की इकडून नासिर जंगाची फौज आणि तिकडून आपली फौज, याच्यामध्ये मराठ्यांची दामटी वळायची, हीच त्याची रणनीती होती. त्यामुळं त्यानं नासिर जंगाला आदेश दिला होता की बाजीरावांना कुठल्याही परिस्थितीत नर्मदा ओलांडू देऊ नये. त्याच्यासाठी जितकी लागेल तेवढी फौज तू गोळा कर. आणि त्यामुळं नासिर जंगाने भरपूर मोठी फौज त्यानं उभी केली. आता त्याला रोखणं भाग होतं. इकडे रघुजी भोसल्यांना सांगून सुद्धा ते काही मत्तीला गेले नाहीत, पण त्यांनी एक केलं. नासिर जंगाच्या मत्तीला निघणारा त्याचा एक सरदार होता शुजात खान, त्याला गाठला आणि परस्पर त्याला चित करून त्याला लुटून टाकला. त्यामुळं नासिर जंगाचं धैर्य खचलं. दुसरं की बाजीरावांनी कळवलेलं होतं की या नासिर जंगाला पुढे येऊ देऊ नका. त्यामुळं वसईच्या मोहिमेतून चिमाजी अप्पा तिथे आले. खानदेश आणि खानदेशच्या त्या सरहद्दीवर ते साधारणपणे 14,000 सैन्यासह ते थांबले. वरणगावला तापी नदी अशी आहे आणि तिथे वरणगाव नावाचं एक गाव आहे, तिथे ते थांबले. साहजिकच नासिर जंगाचा पुढचा मार्ग बंद झाला आणि बाजीरावांनी आधीच निजामाला छुपे हल्ले चढवायला सुरुवात केलेली होती. आपल्या सैन्याला पुढे पाठवून त्याच्या रसदेचे सगळे मार्ग त्यांनी धोक्यात आणले. आपल्या रसदेचे मार्ग त्यांनी खुले ठेवले आणि त्यामुळं रणांगणाची निवड म्हणजे कोणी करावी हे मगाशी सांगितलं मी. बाजीरावाने रणांगणाची निवड केली. निजामाला रणांगणाची निवड करता आली नाही आणि बरोबर मध्यभागी त्याला कोंडलं. निजामाला मदत करणारी जी माणसं होती, म्हणजे माळव्यामधले वगैरे इकडे तिकडे, त्याच्यामध्ये एक किस्सा सांगतो तुम्हाला. शहाजापूरचा एक फौजदार होता, मोगल फौजदार. त्याचं नाव होतं मीर मानी खान. शहाजापूरला मराठ्यांचं ठाणं होतं आणि तिथं होळकरांचा अंमल बाजीरावांनी त्यांना दिला होता. त्यांचा कमावीजदार होता, तो वसूल वगैरे करायचा. निजाम तिकडून आल्यानंतर या मीर मानी खानाला एवढं स्फुरण चढलं की त्यानं वसूल देणं तर नाकारलंच, पण ठीक आहे ना, इथपर्यंत ठीक आहे. त्यानं होळकरांचा जो कमावीजदार आहे ना, तो धरला आणि सरळ त्याचा शिरच्छेद केला. हे ज्यावेळी होळकरांना कळलं, असं धाडस गेल्या 7-8 वर्षात कोणीच केलं नव्हतं. मग तो फौज घेऊन निजामाच्या मदतीला निघाला. होळकर आणि यशवंतराव पवारांनी त्याला मध्येच गाठला. सगळी फौज त्याची कापून काढली आणि त्याला जिवंत धरला. होळकरांनी मारणं सहज शक्य होतं, पण जिवंत धरला त्याला. आणि मग त्याला विचारलं की ठीक आहे, तू वसूल दिलं नाही, पण माझा कमावीदार कार्य मारला तो प्राण्यांची भीक मागायला लागला. त्यानं होळकरांची दिवाण होते गंगाधर यशवंत चंद्रचूड, त्यांच्याशी संधान लावलं. होळकर त्याच्या शिरच्छेदाचा हुकूम देणार एवढ्यात गंगाधर तात्या त्यांच्या कानाशी लागले आणि ते म्हणाले की जित्ता सोडला तर हा 2 लाख द्यायला तयार आहे. आपल्याला पैशाची गरज आहे. होळकरांनी त्यांना विचारलं, गंगाधर तात्यांना, माझा कमावीदार मारला गेला, तुम्ही अशा मुलखात कधी राहून कमावीशी केली आहे का? माझ्या कमावीदाराच्या जीवाची किंमत 2 लाख फक्त. आणि त्यांनी सांगितलं ह्याला ताबडतोब ठार मारा. बाहेर नेला, त्याचा शिरच्छेद केला आणि त्याचं शिर होळकरांना दाखवायला आणल्यानंतर होळकरांना म्हणजे आपला बदला पूर्ण झाल्याचं, म्हणजे अशा कठोर पद्धतीनं म्हणजे मराठ्यांनी त्या निजामाला मदत करणाऱ्यांचा बंदोबस्त केला. इथं बाजीरावांची रणनीती काय दिसते? झपाट्याने मजला मारायचा, शत्रूला अवचित गाठायचं, त्याची पांगापांग करायची आणि सतत त्याची बातमी राखून त्याच्या हालचालीवर नजर ठेवायची. ही जी रणनीती आहे ही बाजीरावांची इथे दिसते आपल्याला. आत्तापर्यंत सर आपण जे
शत्रू बघितले बाजीरावांचे किंवा ज्या लढाया झाल्या त्या मोस्टली मुघल आणि निजाम यांच्याबरोबरच्या बघितल्या. सिद्ध्याबरोबरची एक बघितली, पण मोस्टली इकडच्या साईडच्या बघितल्या. भारताचा अजून एक शत्रू खूप वर्षांपासून आपल्याकडे येऊन बसला तो म्हणजे पोर्तुगीज. आणि गोव्यामध्ये आपण बघतो की धर्मांतरण कसं झालं आणि तिथलं इन्क्विजिशनबद्दल समजा वाचलं तर काय पद्धतीने तिथे लोकांवरती अत्याचार झालेत हे आपल्याला माहिती आहे. त्याच प्रकारच्या गोष्टी उत्तर कोकणामध्ये पण होऊ शकल्या असत्या. म्हणजे बराच मोठा भाग त्यांच्या ताब्यात होता. आज जो वसई, विरार, अगदी ठाण्यापर्यंत तर तो भाग सगळा ठाणे कल्याणपर्यंतचा भाग हा त्यांच्या ताब्यात होता आणि तो अनेक वर्ष झाले कोणी सोडवू शकलं नव्हतं. ही चिमाजी अप्पांची जी मोहीम आहे जिथून ते नाशिक जंगलात रोकायला वापस आले होते ती मोहीम आणि मग नंतर म्हणजे ते म्हटलं जातं की इतके हे पेटले होते चिमाजी अप्पा की ते म्हणाले की आता किल्ला घेतला नाही तर माझं शिर कापा आणि किल्ल्यात हे फेका. त्या मोहिमेबद्दल आणि त्या लढाईबद्दल सांग. काय की हे पहा, हे सगळे परकीय इथं आले, पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, पण धर्मछळाच्या बाबतीत पोर्तुगीज सगळ्यात आघाडीवर होते. आता हे ख्रिस्ती पादरी जे आहेत त्यांचं धर्मवेड अतिशय म्हणजे त्रासदायक असं धर्मवेड होतं. गोमंतकामध्ये त्यांनी धर्मप्रसार प्रचंड केला. त्यांचे मुत्सद्दीसुद्धा त्याच विचाराचे होते. 16व्या शतकामध्ये अल्बुकर्क नावाचा गोव्याचा गव्हर्नर जनरल झाला. त्यानं अशी नीती अवलंबली की पोर्तुगीज पुरुषांची लग्न हिंदू स्त्रियांशी करायची आणि हिंदू स्त्रियांपासून पोर्तुगीज प्रजा निर्माण करायची, म्हणजे आपोआप ख्रिस्तीकरण होईल, जिंकलेल्या प्रदेशाचं ख्रिस्तीकरण होईल. त्याला प्रति पोर्तुगाल निर्माण करायचा होता भारतामध्ये. आणि ही रणनीती किंवा ही जी काही म्हणजे योजना आहे ती सगळ्यांचीच तशी ती मनोवृत्ती होती. म्हणजे काय होईल, पोर्तुगीज आचार विचार यांच्या वर्तनात भिनतील, रीतीभाती ते उचलतील आणि ते भारतापेक्षा पोर्तुगालला आपला मानायला लागतील. म्हणजे व्यापाराला कायमचं गिराईक तर मिळालंच आणि पोर्तुगालविषयी राष्ट्रप्रेमी निर्माण झालं. अशी त्यांची ती एक पॉलिसी होती. आता धर्मछळ कसा केला, गावोच्या गावं तलवारीच्या बळावर त्यांनी पाठवली, शेकडोंना जिवंत जाळलं, शेकडो बायका भ्रष्टवल्या. कुटुंबप्रमुख मेला की तो पादरी काय करायचा, त्याच्या लहान मुलाला जन्मलेल्या क्रुसाचं चुंबन घ्यायला लावायचा आणि त्याची आई आणि तो मुलगा यांना ख्रिस्ती होण्यासाठी सक्ती केली जायची. जर ते ख्रिस्ती झाले नाही तर त्यांची मालमत्ता ताब्यात घेऊन टाकायची. दुसरं, विहिरीमध्ये गोमांस फेकायचं, बाटवायचं. त्याच्यानंतर धार्मिक विधी करायला सगळा मज्जा होता. देवळं पाडली, तीर्थ भ्रष्ट केली, चर्चेस त्या ठिकाणी बांधले, प्रतिष्ठितांवर खोटे नाटे आरोप लादून त्यांचा छळ केला आणि त्यांना धर्म स्वीकारायला बाध्य केलं. वतनं त्यांची हिसकावून घेतली, हिंदूंचे धर्मसंस्कार सगळे बंद केले, हिंदूंना सरकारी हुद्दा ते देत नसत, पालखीत बसू द्यायचं नाही, घोड्यावर बसू द्यायचं नाही. ब्राह्मण पुजारी जेवढे होते, कारण ब्राह्मणच त्यांच्या त्या मुळावर उठल्यासारखे, त्यांना असं वाटायचं की ब्राह्मणांच्या शिकवणीमुळे हे करतात. सगळे ब्राह्मण त्यांनी हद्दपार करून टाकले. हा सेंट झेवियर जो आहे, ज्याचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, हा सन 1542 गोव्याला आला. तिथं प्रचंड बाटवाबाटवी त्यानं केली. त्यानंतर 1544 तो उत्तर फिरंगणात आला. उत्तर फिरंगण म्हणजे वसईचा प्रांत. हा प्रांत गोव्यापेक्षा फार मोठा होता. तिथं त्यानं काय केलं, साष्टी, बारदेश, वसई, बांद्रा या सगळ्या ठिकाणी त्यानं मोठ्या प्रमाणावर बाटवाबाटवी केली. 1567 साली रायतूरचा दियोग रुद्रिगिश असा एक पोर्तुगीज अधिकारी होता. यानं 280 देवळं पाडली आणि अभिमानाने त्याची नोंद करून ठेवली. 1705 हिंदूंनी शेंडी ठेवली तर त्या शेंडीवर त्यांनी 8 रुपये एवढा जबर कर लावला, त्यावेळचे 8 रुपये. 1715 हिंदूंनी ख्रिस्ती पादऱ्यांच्या प्रवचनाला हजर राहिलंच पाहिजे अशी सक्ती केली. आता कॅथॉलिकांचा हे सगळं धर्मवेड, याच्या तक्रारी पेशव्यांकडे येणारच ना, लोक यायचेच. हे जे कॅथॉलिक इतिहासकार सांगतात
हे सगळं आधी घडलेलं आहे, हे सगळं म्हणजे नंतर घडलेलं नाही, हे सगळं खोटं आहे. शेवटपर्यंत त्यांचं तेच धोरण सुरू होतं. आता इंग्रजी आले, पोर्तुगीज आले. इंग्रज आणि पोर्तुगीज दोघं कशासाठी आले? म्हणजे व्यापाराच्या मिशाने आले. व्यापार साधल्यानंतर प्रदेश त्यांनी ताब्यात घेतला, सत्तेच्या ते मागे लागले. दोघांचा उद्देश एकच होता. परंतु धर्म प्रसाराच्या बाबतीत इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये फार फरक होता. काय होतं की इंग्रजांचं ध्येय हे द्रव्य शोषण करणे हे होतं. त्यांचं एकच म्हणणं होतं, तुमचा धर्म हवा तसा तुम्ही पाळा, फक्त तुमचं रक्त आम्हाला शोषू द्या, त्याला तुम्ही प्रतिबंध करू नका. त्यांनी पोर्तुगीजांसारखा धार्मिक छळ केला नाही. त्यांचं धोरण काय होतं? सबजगेशन म्हणजे ताब्यात आणणं, जिंकणं, पराजित करणं, आणि डॉमिनेशन म्हणजे वर्चस्व निर्माण करणं. म्हणजे त्यांना मत्तेकरता सत्ता पाहिजे होती, त्यांना धर्मप्रसार वगैरे. त्यामुळं त्यांनी धर्मप्रसाराचा हे असं वेळ दाखवलं नाही. त्यामुळं त्यांचं राज्य फैलावलं. पोर्तुगीज जे होते हे नुसत्या संपत्तीवर समाधान मानणारे नव्हते. यांना आपला धर्म लादायचा होता. राज्य तर पाहिजेच, प्रदेश तर पाहिजेच, पण धर्मही तुम्ही आमचा स्वीकारला पाहिजे, असं त्यांचं हे होतं. एक वेळ द्रव्य नाही मिळालं तरी चालेल, पण तुम्ही आमचा धर्म स्वीकारा, तुम्ही ख्रिश्चन झालंच पाहिजे. त्यांचं धोरण होतं. म्हणजे त्या धोरण म्हणजे सारच आहे त्याचं, एका वाक्यात सार आहे. क्यूएस रिलिजन युलियस रिलिगो, म्हणजे ज्याचा धर्म त्याचं राज्य. राज्य आमचं आहे ना, तुम्ही धर्म स्वीकारलाच पाहिजे आमचा. त्यांची जी पॉलिसी होती ती ॲसिमिलेशनची होती. ॲसिमिलेशन म्हणजे काय? स्वतःमध्ये पचवून टाकलं, सगळं स्वतःमध्ये पचवून टाकलं. येशू ख्रिस्ताचं एक वचन आहे, मार्क 12:17 असं ते वचन आहे. त्याच्यामध्ये ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, रेंडर द सीझर द थिंग्स दॅट आर सीझर्स अँड टू गॉड द थिंग्स दॅट आर गॉड्स. म्हणजे राजाचं कार्य राजाला करू द्या, परमेश्वराचं कार्य परमेश्वराला करू द्या. ह्या पोर्तुगीजांनी राजाचं आणि देवाचं दोन्ही कामं आपल्याकडं घेतली. परधर्मद्वेष हे पोर्तुगीजांच्या नाशाचं फार मोठं एक कारण आहे. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मराठ्यांनी जर प्रतिकार केला नसता तर फार मोठ्या प्रमाणावर ख्रिस्तीकरण झालं असतं. आणि हा पोर्तुगालचा जो प्रांत आहे, म्हणजे तो आपण म्हणतो हा उत्तर फिरंगण, चौलपासून दमणपर्यंत तो पसरलेला होता. आणि मी सांगितलं गोव्यापेक्षा तो मोठा होता. आता कारण काय होतं, का बरं हे? आता हे केवळ म्हणजे धर्मद्वेष किंवा धार्मिक छळ एवढंच कारण नव्हतं. पश्चिम किनाऱ्यावर पेशव्यांना बंदरं हवी होती स्वतःची सत्ता स्थापित करण्यासाठी. दुसरं असं हिंदू प्रजेला त्यांना वाचवायचं होतं. त्याच्यासाठी गंगाजी नाईक अणजूरकर नावाचे एक हे होते कोकणातले, आणि मालाडचे एक जमीनदार होते अंताजी रघुनाथ कावळे. यांनी पेशव्यांकडे सातत्याने त्याच्यासाठी पाठपुरावा केला. ब्रह्मेंद्र स्वामी जे पेशव्यांचे गुरु समजले जायचे, त्यांच्याकडे लोक जायचे, तक्रारी करायचे. मग ब्रह्मेंद्र स्वामींनी शाहू महाराज आणि बाजीराव पेशव्यांना सतत मागे लागून तुम्ही वसईची स्वरी हाती घ्या हे त्यांना बाध्य केलं. स्वामींनी घोषित केलं होतं, वसई न आली तर या राज्यात राहिले त्याचे संन्यास पण लटके. आणि त्यामुळं ही मोहीम घ्यावी लागली. तिसरं एक आणखी मजेशीर कारण असं आहे की सालसेतमध्ये एक वखार बाजीरावांना काढायची होती, कारखाना वखार काढायची होती. थोडी जमीन त्यांना पाहिजे होती. त्यांनी आपले मेहुणे व्यंकटराव जोशी घोरपडे यांना वसईचा त्यावेळेचा जो गव्हर्नर होता लुई बोतेल्लो म्हणून त्याचं नाव होतं, त्याच्याकडे पाठवून दिलं. तो अशिष्टपणाने वागला त्यांच्याशी. बरं, तेवढ्यावर थांबला नाही तो बाजीरावांना निग्रो म्हणाला. अच्छा. म्हणजे ज्या बाजीरावांच्या रूपाचा बोलबाला सगळ्या हिंदुस्थानात होता त्यांना ती शेवटची काडी होती. म्हणजे आणि व्यंकटरावांनी ते येऊन सांगितलं. आता हे इन्क्विजिशन जे आहे, इन्क्विजिशनचं नाव आपण ऐकलंच असेल, हे 1560 गोव्यामध्ये लागू झालं. इन्क्विजिशन कोणाविरुद्ध होतं? हे ज्यू आणि मुसलमानांविरुद्ध होतं. हिंदूंविरुद्ध ते इन्क्विजिशन नव्हतं. परंतु काय झालं होतं की
13वा पोप ग्रेगरी यानं एक आज्ञा काढली होती. त्या आज्ञेचं नाव असं आहे इन्सिपिटा अँटिक्यू इंडोक्रम इम्प्रोबिटोस. म्हणजे ही पोर्तुगीज ही आहे. ह्या आज्ञापत्राचा आधार घेऊन हिंदूंवर सुद्धा त्यांनी ते दडपून चालवलं आणि इन्क्विजिशनमध्ये फार छळ लोकांचं चाललं आहे. आता घटना कशा झालेल्या आहेत बघा. म्हणजे 1737 ही स्वारी सुरू झाली. ठाणे 29 मार्च 1736 रोजी मराठ्यांनी जिंकलं. आता ह्या उत्तर फिरंगणातली तुम्ही ही जर नावं ऐकली तर तुमच्या लक्षात येईल की किती अवघड ठिकाणी ही ठिकाणं होती. उत्तर फिरंगणातली जिंकलेली ठाणी बघा. बेलापूर, पारशिक, जीवधन, मांडवी, टकमक, सायवान, सांताक्रूज, कालदुर्ग, तांदुळवाडी, मनोरी, धारावी, कामणदुर्ग, माहीम, केळवे, शिरगाव, तारापूर, चिंचणी, डहाणू, नागरगोळ, खत्तलवाड, अशेरी, बादली पारडी, वेसावे म्हणजे वर्सोवा ज्याला म्हणतो तो आपण, मड आयलंड ज्याला म्हणतात ते मड, उरण, अशी इतक्या बिकट असलेली ठाणी मराठ्यांनी जिंकली. बाजी भिवराव तारापूरचं किल्ला घेताना बाजी भिवराव बाजीरावांचे ते जवळचे मित्र होते. तोंडात गोळे लागून ते मारले गेले आणि ती 24 जानेवारी 1739 रोजी ते मारले गेले. त्यांच्या मातोश्री होत्या विणूताई. बाजी भिवराव मारले गेले आणि त्यावेळी बाजीरावांनी त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. हृदयस्पर्शी असं पत्र आहे ते. ते काय म्हणतात, बाजी भिवराव तोंडात गोळी लागून कैलासवासी झाले. तुम्हास मोठा शोक प्राप्त झाला. आमचा तर भाऊ गेला. त्यास तुम्ही वडील दुःखाचे परिमार्जन करून विवेक करावा. त्यांची मुले चिमणाजी आप्पा आहेत, त्यांचेही त्याचपेक्षा अधिक चालवले जाईल. परंतु आमचा भाऊ गेला, बाजू गेली, उपाय नाही. काय म्हणतात बाजीराव बघा, मीच तुमचा बाजीराव असा विवेक करून धीर धरावा, मजवर दृष्टी द्यावी. आणि मग गोव्यावर हल्ला. काय आहे की वसईला आपण हे करण्याच्या वेळी गोव्याकडून जी मदत येत होती ती थांबवणं भाग होतं. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी व्यंकटराव घोरपडे, बाजीरावांचे मेहुणे, आणि कोल्हापूरचे सरदार, ते भावे म्हणून सरदार होते, म्हणजे दादाजी भावे नरगुंदकर, ह्या दोघांना पाठवून दिलं. त्यांनी गेल्या गेल्या मडगाव जिंकलं. बरं. राचेलच्या किल्ल्याला वेढा दिला. राचेल गेलं की गोवा गेला, अशी ती परिस्थिती होती. आणि ज्यावेळी पोर्तुगीजांच्या लक्षात आलं की आपण याच्यामध्ये मारणार, त्यामुळं त्यांनी व्यंकटरावांशी 22 एप्रिल 1739 रोजी तह केला. आता वसईची पूर्णाहुती कशी पडली, बरोबर 5 फेब्रुवारी 1739ला आप्पांनी वेढा घातला. यावेळी नादिरशाचं आक्रमण सुरू होतं आणि बाजीराव तिकडे बुऱ्हाणपूरला थांबलेले होते. त्यांना फौजीची नितांत गरज होती, पण आप्पांनी फौज पाठवली नाही, कारण फार जिद्दी माणूस, त्यांना ते खणूनच टाकायचं होतं त्यांना. आणि मग 2 मे 1739 रोजी या पोर्तुगीजांनी शरण जायचा निर्णय घेतला. 4 मे रोजी पांढरा झेंडा फडकावला आणि 5 मे रोजी तहाचं बोलणं त्यांनी लावलं. 12 मे 1739 रोजी वसईचा ताबा मराठ्याने घेतला. तह त्यानंतर झाला आहे, 16 मे रोजी झाला आहे आणि बरोबर 23 मे रोजी वसईच्या किल्ल्यावर भगवा फडकला. मराठ्यांचं शौर्य मी सांगितलं मगाशी तुम्हाला की अशा बिकट स्थानी हे किल्ले होते. एका बाजूला खाड्या आहेत, एका बाजूला समुद्राचा आश्रय घेऊन बांधलेले ते किल्ले आहेत. त्यांच्याकडे आर्मर आहे, त्यांच्याकडे तोफा आहेत, दारुगोळा आहे, सुधारित शस्त्र आहेत. आग अंगावर घेत मराठे लढले आणि निधड्या छातीनं ते लढले. शेवटच्या 2 दिवसामध्ये 5,000 मराठे आणि 4,000 पोर्तुगीज मारले गेले. 2 वर्षाच्या या वसईच्या लढ्यामध्ये 22,000 मराठ्यांनी आपले प्राण खर्ची घातलेले आहेत. त्यावेळी ही वसई मुक्त झालेली आहे आणि त्यावेळी ह्या पोर्तुगीजांच्या धर्मछळापासून हा समाज वाचलेला आहे. पण त्यांनी त्या उत्तर फिरंगणातली 200 वर्षाची पोर्तुगीज सत्ता नष्ट केली. पुढारलेली शस्त्र त्यांची असतानासुद्धा नवी युद्धनीती वापरून मराठे लढले. त्या पोर्तुगीज पराभवाचे परिणाम काय झाले? 340 गावं, 8 मोठी शहरं, 20 किल्लेकोट, म्हणजे सगळे सागरी किल्ले होते,
2 डोंगरी किल्ले, 4 बंदरे, ठाणे आणि वसई ही महत्त्वाची स्थळे, अर्नाळा बेट, साल्सेतचा प्रदेश, त्यासह वर्सोवा ते दमणपर्यंत 75 मैल लांबीचा प्रदेश आणि त्याचं उत्पन्न होतं दर साल 2.5 लाख रुपये. हे सगळं मराठ्यांच्या ताब्यात आलं. दमण सोडता एकही ठिकाण पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिलं नाही आणि चौल आणि कोर्लई त्यांच्या ताब्यातले 2 किल्लेसुद्धा मराठ्यांनी जिंकून घेतले. प्रचंड पैसा खर्च झाला. 25 लाख रुपये युद्धखर्च आला. 25 लाख रुपयाचा दारुगोळा पोर्तुगीजांचा नष्ट झाला. 593 लहान मोठ्या तोफा नष्ट झाल्या. अनेक जहाजं पोर्तुगीजांनी गमावली. असं नुकसान म्हणजे पोर्तुगीजांचं म्हणजे कधी त्यांनी ते हे झालं नव्हतं. आता याचा परिणाम आणखी एक झाला. वसई पडल्यानंतर मुंबईच्या इंग्रजांना धास्ती पडली. त्यामुळं ताबडतोब त्यांनी आपले वकील पाठवले. कॅप्टन इंचबर्ड जो होता तो चिमाजी अप्पांकडे आला आणि त्यानं 20 जुलै 1739 रोजी अप्पांशी तह केला आणि इकडे कॅप्टन गॉर्डन ह्याला पाठवलं. शाहू महाराजांनी बाजीरावांना सूचना दिल्यानंतर बाजीरावांनी 14 जानेवारी 1740 रोजी त्याच्याशी तह केला. जर आप्पा आणि बाजीराव यांना थोडंसं आयुष्य जर लाभलं असतं तर वसई जशी घेतली तशी त्यांनी मुंबईसुद्धा घेतली असती. असा हा वसईचा लढा आहे. पण आपल्या इकडचं म्हणजे कदाचित दुर्दैव असं म्हणता येईल की आपल्या मुंबई आणि ह्या भागातले किती लोक आपले प्रेक्षक ऐकत असतील, सेंट झेवियर्सच्या चर्चला गेलेले असतील, पण चिमाजी अप्पांची समाधी कुठे आहे किंवा 22,000 सैनिक माहिती नसेल. बरोबर आहे, खरं आहे, खरं आहे. सर, हे आपण याच्या पुढचं जी एक भारतावरती झालेलं आक्रमण होतं त्याच्यावरती येऊच, पण त्याच्या आधी या पुस्तकामध्ये या कादंबरीबद्दल तुमच्याशी मला चर्चा करायची की 3 खंडांची ही कादंबरी, 3,500 पानांची ही कादंबरी आहे. पण याच्यात कुठलंही तुम्ही मागे म्हणून म्हटलं की कल्पना विलास नाही आहे, इतिहासाची संबंधित सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यासाठी लागलेला अभ्यास हा प्रचंडच असणार आहे. त्या अभ्यासाच्या प्रोसेसबद्दल या पुस्तकाच्या लिखाणाबद्दल तुमच्याकडनं थोडंसं. बरोबर आहे. बाजीरावांचा कार्यकाल अवघा 20 वर्षाचा आहे, पण इतक्या असंख्य घडामोडी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या कार्यकालात घडलेल्या आहेत. त्यांच्या एकट्याच्या कार्यकालातली 2700 ते 2800 पत्र आहेत. हां, म्हणजे पेशवे दप्तरात आणि इतरच. काय आमचं भाग्य हे आहे की अनेक संशोधकांनी मराठ्यांच्या इतिहासाला उजाळा देणारी ही पत्र प्रयत्नपूर्वक शोधली, ती प्रसिद्ध केली. आमच्यासाठी त्यांनी मार्ग तयार केला. आमच्यासारखी माणसं त्या मार्गावरून चालतात. खरे कष्ट त्यांचे आहेत. ऑथेंटिसिटी जी आपण म्हणतो ना ती आहे. ह्याच्यामध्ये कोण आहेत? इतिहासाचार्य विकार राजवाडे आहेत, ग खरे आहेत, रियासतकार सरदेसाई आहेत, राव बहादूर गणेश चिमणाजी वाड आहेत, द ब पारसनीस आहेत, पुरुषोत्तम मावजी आहेत, शावी आवळसकर आहेत, समा गर्गे आहेत, शना जोशी, सेतुमाधवराव पगडी, अप्पासाहेब पवार, वासी बेंद्रे, त्यांश शेजवलकर, कानास आणि अशी ही अनेक मंडळी आहेत. सगळ्यांची नावं मग घेता येणं शक्य नाही, पण त्यांच्यामुळं आम्हाला म्हणजे ही सगळी कागदपत्रं मिळाली, त्यामुळे तो अभ्यास करता आला. दुसरं, औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर मराठ्यांना अवकाश मोकळा झाला. उत्तरेत, दक्षिणेत, पूर्वेला, पश्चिमेकडे सगळीकडं त्यांच्या मोहिमा आणि आक्रमणं सुरू झाली. म्हणजे त्यांना कोणी थांबवणारं नव्हतंच. अनेकांशी त्यांचा संबंध आला. मी सांगितलं तसं तर पोर्तुगीज, इंग्रज, कर्नाटकातले नवाब आहेत, म्हैसूरचा राजा आहे, इकडे उत्तरेमध्ये मोगल बादशाह आहे, तिकडे निजाम आहे. अनेकांशी त्यांचा संबंध आला. अनेक हर्षामर्षाचे प्रसंग घडत गेले. या सगळ्या घडामोडींचा म्हणजे 20 वर्षातल्या घडामोडीबद्दल मी सांगतो आहे. ह्या सगळ्यांचं कादंबरी लिहिताना अभ्यास करणं, टिपणं काढणं आणि कादंबरीमध्ये सुसंगत प्रकारे त्याची मांडणी करणं हे एक थोडं कष्टाचं काम होतं. आणि त्यावेळी मी सरकारी नोकरीत होतो हे सगळं करत असताना, त्यामुळे ती नोकरी सांभाळत मला हे करावं लागेल. साधारणपणे तुम्हाला सांगतो 2011 ते 2018 असा 8 ते 9 वर्ष चा काळ ही कादंबरी लिहिण्यासाठी मला लागला. पण म्हणजे सर की तुम्ही असं म्हणलं 8 ते 9 वर्ष तुम्ही याच्यात अभ्यास करून हे लिहिलेली आहे. याच्यात कुठल्याही म्हणजे नाही तर लोक एक एवढ्या मोठ्या कादंबऱ्या किंवा एवढे मोठे खंड वर्ष 1.5 वर्षात संपवून टाकतात. हजारो पात्र आहे याच्यामध्ये.
हजारो पात्र आहेत, प्रत्येकाचे नावं, प्रत्येकाचं तुम्ही बॅकग्राऊंड सकट आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही सविस्तरच सांगितलेली आहे. असं कुठल्याही याच्यात म्हणजे बाजीरावांचा पण इतिहास सांगताना किंवा बाजीश्वराचा पण इतिहास सांगताना राधाबाईंच्या माहेरपासून सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे ते सगळे कॉन्टेक्स्ट सेट केलेले आणि मग ती गोष्ट पुढे दिलेली आहे. कसं आहे माहिती आहे का, हे सगळं म्हणजे हा इतिहास जो आहे आता आम्ही जो सांगतो आहोत किंवा यात लिहिलेला आहे तो आधीच तो संशोधकांनी समोर आणलेला आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आणि मांडणी करायची आहे. खरं कार्य त्यांचं आहे. आम्ही त्यांच्या मार्गावरून चालणारे पथिक आहोत. नाही, पण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण सामान्य माणसांना, सामान्य वाचकांना जिथे म्हणजे संवाद येतात ते वाचायला किंवा ती 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 तो काय जगल्यासारखा वाटायला लागतो. म्हणजे संदर्भ ग्रंथ हे सामान्य वाचकांनी त्यांच्या म्हणजे पचनी पडतील किंवा ते कंटाळा येऊ शकतो ज्याला वाचनाची सवय नाही आहे किंवा हे. तर त्याच्यामुळे हे तुमचं कार्य फारच मोठं आहे की म्हणून तर कादंबरीच्या स्वरूपात लिहायचं ना, कारण संदर्भ ग्रंथ पुष्कळ आहेत. सामान्य वाचक संदर्भ ग्रंथ वाचत नाहीत किंवा तिथपर्यंत जात नाहीत. त्यांना त्याची म्हणजे फारशी गरज वाटत नाही. काही अभ्यासू वाचक असतात ते वाचतात. सामान्य वाचकांसाठी आपण अशा पद्धतीचं लेखन दलित लेखन करायचं आहे आणि ते लक्षात घेऊन मी ते केलेलं आहे. या काळामध्ये एक अजून एक घटना घडली, म्हणजे ती म्हणजे अनेक वर्षांमध्ये भारतामध्ये बाहेरून आक्रमणं झाली नव्हती. आतमध्येच बसलेले लोक आक्रमण करत होते, पण बाहेरून आक्रमण झाली नव्हती. नादिरशहाच्या रूपाने ती परत सुरू झालं. ह्या नादिरशहाचं जे आक्रमण होतं ते किती क्रूर होतं आणि ते काय त्याच्याबद्दल सांगा सर. हा नादिरशहा हा इराणचा बादशाह होता. याचं मूळ नाव जे होतं ते नादिर कुली आणि याच्या वडिलांचं नाव जे होतं ते इमाम कुली. इमाम कुली हा माणूस अनेक मेंढ्या बकऱ्या पाळायचा, म्हणजे धनगरी व्यवसाय होता त्याचा. दुसरं असं की तो चर्मकारी होता, शेती करायचा, तो ऊंट चालवायचा आणि त्याचा व्यवसाय असा होता की या मेंढ्यांच्या कातड्यापासून कोट, टोप्या शिपायांना, सैनिकांना लागतात त्या तयार करायच्या आणि त्या लष्करामध्ये विकायच्या, असा त्याचा व्यवसाय होता. परिस्थिती गरिबीची होती आणि हा नादिर इथे जन्मला आहे. म्हणजे तो सज्जन माणूस, पण हा दांडगोबा. म्हणजे जन्मताच तो साहसी होता. आणि मग झालं असं की ह्याच्या ह्या चळवळ्या स्वभावामुळं किंवा ह्याच्या बंडखोरीमुळं उझबेक लोकांनी त्याला धरला आणि 4 वर्ष तारतारी इथे त्याला कैदेत ठेवला. त्याला मारला नाही हे त्याचं नशीब. तिथून तो सुटला आणि परत आल्यानंतर त्यानं आपली टोळी जमवली आणि तो दरोडेखोरीने वाटमारी करायला लागला. वाटमारी याचा अर्थ वाटेवरच्या लोकांना लुटणं नव्हे, आसपासच्या प्रदेशावर हल्ले चढवणं आणि तिथल्या लोकांना लुटणं, असा हा प्रकार नादिरने सुरू केला. आता हा बादशाह कसा झाला? इराणमध्ये सफवी घराण्याची राजवट, त्याच्यामध्ये शहा इस्माईल नावाचा, शहा तहमास्प नावाचा एक राज्यकर्ता होता नादिरच्या काळी. तो दुबळा राज्यकर्ता होता. त्याचा हा दुबळेपणा लक्षात घेऊन अफगाणिस्तानातला एक योद्धा महम्मद खान गिलजई यानं त्याच्यावर स्वारी केली. हेरात जिंकलं, इस्फहान जिंकलं, खोरासान जिंकलं आणि त्याला पळवून लावलं. हा शहा तहमास माझंदारन ह्या ठिकाणी पळून गेला. आता यावेळी काय झालं होतं की उत्तरेला रशिया, पश्चिमेला तुर्कस्तान आणि पूर्वेला अफगाणिस्तान, अशा 3 बाजूंनी सतत इराणवर आक्रमणं होत होती आणि त्या इराणी प्रदेशाचे लचके तोडायचं त्यांचं काम चाललेलं होतं. अशावेळी इराण्यांचं नेतृत्व, जरा थोडा मोठा गोल त्याच्यासमोर आला. इराण्यांचं नेतृत्व करायला नादिर पुढे आला. 1727 शहा तहमास्पनी त्याला आपल्या सेवेमध्ये घेतलं. 1729 ते 1730 या 2 वर्षामध्ये नादिरनी तमाम अफगाणिस्तानाचे लोक तिथले हाकलून लावले. ते पळत जात असताना इराणी लोकांनी अनेकदा ठार केलं. फार थोडे जगून वाचून राहिले. आता राज्य वाचवलं म्हटल्यानंतर शहा तहमास्पनी नादिरला एक असा रत्नांचा मोठा मुकुट त्याला दिला. आपलं अर्ध राज्य त्याला दिलं
आणि नाणी पाडण्याचा अधिकार त्याला दिला. त्यानंतर हा 26 ऑगस्ट 1732 रोजी ह्या शाह तहमासपला नादिरने पदच्युत केलं. त्यावेळी लोकांनी त्याला आग्रह केला की तूच शाह हो, पण त्यानं संयम राखला आणि शाह तहमासचा 8 वर्षाचा मुलगा अब्बास तिसरा याला त्यानं गादीवर बसवलं. आणि यावेळी त्यानं तुर्कांकडून जॉर्जिया आणि आर्मेनिया हे 2 देश जिंकून घेतले. बरं. अरबांकडून बहारीनचं बेट जिंकलं. रशियानाशी शांतता करार केला. त्यांच्याशी लढाया करून कॅस्पियन समुद्राभोवतीचा जो प्रदेश त्यांनी जिंकलेला होता तो सगळा त्यानं जिंकून घेतला. म्हणजे बृहत इराण त्यानं निर्माण केला. शाह अब्बास हा जो होता तिसरा 1736 वारला आणि बरोबर लोकांच्या आग्रहासाठी 26 फेब्रुवारी 1736 रोजी नादिरशाह गादीवर बसला आणि तो इराणचा शाह झाला. आता त्याला मी गादीवर आलो पण पैसा, फौज मोठी वाढवायची, त्याला खूप मोठी त्याच्या महत्त्वाकांक्षा होत्या. भारताशिवाय पैसा कुठेच नाही. त्यामुळे भारतावर आक्रमणाची तयारी खूप आधीपासून त्यानं सुरू केली. आधी बल्ख हेरात जिंकलं. 24 मार्च 1738 रोजी त्यानं कंदाहार जिंकलं. हे सगळे अफगाण काबूलच्या सुभ्यात पळाले. काबूलचा सुभा जो होता तो मोगलांच्या ताब्यात होता. नादिरचा जन्म 1688 आहे बरं का, 1688. म्हणजे हा तुर्कोमान अफशार नावाची टोळी होती त्यातला तो आहे, म्हणून त्याला नादिरशाह अफशार असंही म्हटलं जायचं. आणि मग हा तिथून बल्ख हेरात जिंकलं, कंदाहार जिंकला आणि मग तिथून आपले वकील पाठवले त्यानं. खरं तर तो निमित्त शोधत होता भारतावर आक्रमण करण्याचं. त्यानं मोहम्मद शाह बादशाह जो होता मोगल बादशाह त्याला विनंती केली की ह्या काबूलच्या सुभेदाराला सांगा ते बंडखोर आहेत माझे, त्यांना माझ्या हवाली करावं. त्याच्या आक्रमणाचं महत्त्वच यांना समजलं नाही. सगळे हे विषयाधीन झालेले. मोहम्मद शाह नाकर्ता होता, त्याचे सगळे सेनापती उमरावही तसेच होते, त्यामुळे त्यांनी लक्षच दिलं नाही फारसं. ह्याच्यामध्ये निजाम आणि सादत खान यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. सादत खान हा अयोध्येचा सुभेदार होता आणि निजाम हा दक्षिणेचा सुभेदार होता. काय झालं की पालखेड आणि भोपाळला पराभव झाला निजामाचा. त्याचा फार अपमान झाला. दिल्लीच्या दरबारामध्ये त्याच्यावर व्यंग कसलं गेलं. तो आला की हसायचे दिल्लीच्या दरबारातले लोक तो, आणि त्याला दख्खनी बंदर म्हणायचे ते. बरं. त्यानं ठरवलं की दख्खनी बंदर कसे असतात हे तुम्हाला मी दाखवून देईन. आणि त्यानं बाजीरावांवर मात करणं अशक्य होतं. लष्करी दृष्टिकोनातून 2-3 वेळा तो पराभूत झाला होता. त्यामुळं ते त्याच्या आवाक्याच्या बाहेर गेलेलं प्रकरण होतं. त्यामुळं तो आणि बाकीचे मोगल उमरावी पराभूत मनस्थितीत होते, कोणीच सक्षम नव्हता. सादत खानाचं काय झालं, त्याचा राग बाजीरावांवर का, दिल्लीची स्वारी ज्यावेळी बाजीरावाने केली त्याच्या आधी सादत खानांनी अंतर्वेदीत गेलेल्या मल्हारराव होळकरांचा, विठोजी बुळे ह्या सरदारांचा एक छोटासा पराभव केला. त्याच्या इतक्या त्यानं बातम्या बादशाहकडे पाठवल्या की बादशाहला वाटलं मराठ्यांचा पूर्ण पराभव झाला आणि मराठे पळून गेले. त्यामुळं ते म्हणजे एक गैरसमज निर्माण झाला. नंतर दिल्लीला ज्यावेळी बाजीराव गेले त्यावेळी बादशाहचे डोळे उघडले आणि मग या सादत खानाला त्यानं दरबार बंद करून टाकला आणि अयोध्येला हाकलून दिलं. तो अपमान त्याच्या डोक्यामध्ये होता. दुसरं एक आणखी कारण असं होतं, ह्या दोघांना शिरजोळ झालेल्या मराठ्यांना वठणीवर आणण्यासाठी नादिरशाहच्या हातून त्यांना वठणीवर आणायचं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी नादिरला बोलवायचं ठरवलं. आता ऐतिहासिक कागदपत्रामध्ये निजामांनी बोलवलं किंवा नाही हे जरासं संदिग्ध असलं तरी रियासतकार सरदेसाईंसारख्या ज्येष्ठ इतिहासतज्ञांनी ह्याला दुजोरा दिलेला आहे. दुसरं असं की इराणच्या इतिहासाचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये निजामाचा उल्लेख आहे की त्यानं हे काम केलेलं आहे म्हणून. बाहेरील सत्तांची जी मुसलमान सत्ता जी आहे त्यांची मदत घेणं ह्यांना निषिद्ध नव्हतंच. हो. आणि पंथ पण दोघांचा एकच होता का, म्हणजे शिया होते दोघेही? नाही, नादिर हा सुन्नी होता. अच्छा. इराण हा शिया देश होता. ज्यावेळी तो बादशाह झाला नादिर त्यावेळी सगळ्या इराणी लोकांना त्यानं शियाचं सुन्नी व्हायला सांगितलं. बरं.
आणि त्यांनी ते कबूल केलं. हां हां पण आपला पंथ कोणी सोडेल का? त्यामुळे ते शियाच राहिले. अखेरच्या ह्याच्यामध्ये नादिर इतका क्रूर झालेला होता की त्यांनी, मी सांगूनसुद्धा शिया झालेत म्हणून अनेकांची हत्याकांड त्यांनी केली. तो पुढचा भाग आहे. तर ह्या बाहेरच्या मुसलमानी सत्तांची मदत घेणं यांना आवश्यक झालेलं होतं, कारण यांच्याकडून ते शक्य नव्हतं. आता ते निजाम आणि सादत खान, आता बघा निजामाचा जन्म जो आहे तो मध्य आशियातला, हो समरकंद वगैरे ह्या भागात झालेला आहे. आणि हा सादत खान जो आहे तो इराणमधल्या खोरासानला जन्मलेला आहे. हे दोघंही बाहेर जन्मलेले. ह्या देशातली संस्कृती काय, या देशातलाचा इतिहास काय, या देशातली भूमी कशाविषयी त्यांना निष्ठा नव्हती आणि आत्मीयता नव्हती. बादशाबद्दल सुद्धा त्यांना आत्मीयता नव्हती. बादशाह हा त्यांना जहागिरा देणारा वेतनदाता होता. तख्ताविषयी निष्ठा वगैरे काही नव्हती. ते इथं राहिलेले होते. त्याचं कारण असं आहे की इथली भूमी लुटायला चांगली होती, स्वतःची सत्ता निर्माण करणं आणि आयशमध्ये राहणं एवढाच त्यांचा उद्देश होता. नादिरशाह कसा होता? नादिरशाहचं थोडंसं वर्णन इतिहासामध्ये आलेलं आहे. तो गोरापान, उंच, धिप्पाड, दरदरीत अशा नाकाचा, आणि त्याची नजर फार क्रूरता होती त्या नजरेत, थंडपणा होता. साक्षात मृत्यूची सावली त्या नजरेत दिसायची, इतकी नजर ती ही होती. आणि त्याला सिकंदरासारखं जगज्जेता व्हायचं होतं आणि मोहम्मद गजनीसारखं त्याला लुटालूट करायची होती. आणि उझबेकांशी लढण्यासाठी त्याचे शत्रू होते ते, त्याला मोठी फौज बांधायची होती. त्यासाठी पैसा पाहिजे ना, आणि हिंदुस्थानशिवाय पैसा कुठे मिळणार? त्यामुळं हिंदुस्थानाकडं वळून हल्ला करून त्याला रिकामी झालेली आपली तिजोरी भरायची होती. आता या नादिरशाहचं वर्णन तुम्ही कविवर्य कुसुमाग्रजांची आई नकुल ही कविता वाचली असेल. आई नकुल, त्यामध्ये त्या नागाचं जे वर्णन केलेलं आहे, जिवंत वर्णन आहे, तसं हा नादिर होता. काय वर्णन आहे ते? ओतीत विखारी वातावरणी आग, हा वळसे घालित आला मंथर नाग. मधुनीच उभारी फणा करी फुत्कार, ये ज्वालामुखीला काय अचानक जाग. मार्गावर याच्या लवत तृणांची पाती, पर्णावर सुमने मोडून माना पडती. थरथरती झुडपे हादरती नववेली, जग गुलाम सारे या सम्राटापुढती. असा हा नादिर होता. आणि मग त्यानं आक्रमण सुरू केलं. 29 जून 1738 रोजी काबूल जिंकलं. मोगल सुभेदार पळून गेला तिथून. 1738 नादिर पेशावरला आला. 12 जानेवारी 1739 रोजी त्यानं लाहोरवर हल्ला केला. तिथला सुभेदार मोगलांचा झकरिया खान म्हणून होता, तो नादिरला शरण आला. 13 फेब्रुवारी 1739 रोजी नादिर कर्नालला आला आणि इथे त्याचा सामना करण्यासाठी बदशाचं मोगल सैन्य आलेलं होतं. 13 फेब्रुवारी रोजी 3 तास फक्त लढाई झाली. या 3 तासाच्या लढाईमध्ये 20,000 मोगल सैनिक कापले गेले, 2,500 फक्त इराणी मेले आणि 5,000 जखमी झाले. आता ह्याच्यामध्ये ठार झालेले सरदार कोण कोण आहेत? एक साम्राज्याचा मीर बक्षी खान दौरान मेला, त्याचा धाकटा भाऊ मुजफ्फर खान मेला. त्याच्यानंतर खान दौरांचे 3 मुलगे होते, अली हमीद, महातरम आणि आणखी एक, ते मेले. आणि कैद झालेल्यामध्ये हा सादत खान कैद झाला, त्याचा पुतण्या शेरजंग कैद झाला आणि हा खान दौरांचा एक मुलगाही कैद झाला. आता कर्नालच्या पराभवाची कारणं काय आहेत? एक म्हणजे वाईट सेनापती, दुसरं असं की कुचकामी डावपेच, आणि तिसरं म्हणजे निजामासारख्या वगैरे लोकांचा ची फितुरी. प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यानंतर हा निजाम युद्धात उतरलाच नाही, कारण त्यानंच बोलवलं होतं नादिरला, त्यामुळे तो उतरलाच नाही, म्हणून पराभव झाला. आता नादिर हा दिल्लीला येणार नव्हता, कर्नालवरून तो तसाच परत जाणार होता. निजाम त्याला भेटला आणि निजामाने सांगितलं की आता झालं, हे पुरेसे झालं, आम्ही 50 लाख रुपये द्यायला तयार आहोत, आता पुढे येऊ नका. नादिर तयार झाला. पण हा जो सादत खान जो होता, इराणी होता, हा कैद झाला होता. निजाम तिथून परत आला. परत आल्यानंतर त्यानं पहिलं काम कुठलं केलं असेल, हा खान दौरान मीर बक्षी म्हणजे सरसेनापती होता, त्याचं जे पद रिकामं झालं होतं ते मोहम्मद शहाला सांगून यानं बळकावलं. सादत खान तिकडे पेटला, कारण त्याला ते पद पाहिजे होतं. त्यामुळं नादिरला भेटून तो म्हणाला, अहो तो लुच्चा आहे,
50 लाख काय, तुम्ही जर दिल्लीला आलात तर 50 कोटी तुम्हाला मिळतील, असं सादत खानाने त्याला भरीला घातल्यामुळं हा नादिर दिल्लीकडे निघाला. 9 मार्च 1739 रोजी तो दिल्लीत आला. आल्या आल्या त्या सादत खानाला त्यानं सांगितलं की 50 कोटी काढ. त्यानं विष पिऊन आत्महत्या केली. 10 मार्च 1739 रोजी कुणीतरी अफवा उठवली की नादिरला कुणीतरी गोळी घातली आणि तो मेला. बरं. त्यामुळं दिल्लीमधले हे जे टार्गेट आहेत हे उठले आणि त्यांनी जिकडे दिल्लीमध्ये जे इराणी शिपाई ठेवलेले होते त्यांच्यावर हल्ले चढवायला सुरुवात केली आणि 3,000 इराणी त्यांनी मारले. 11 मार्च रोजी नादिर बाहेर निघाला. सळसळता साप जसा निघतो तसा निघाला तो. आणि दिल्लीला रोशन उद्दौलाची एक मशीद आहे, त्या मशिदीच्या उंच छतावर तो चढला. आपली तलवार त्यानं बाहेर काढली, ती भूमीवर टेकवली आणि कत्तलीचा आदेश दिला. 3 तासामध्ये 30,000 माणसं कापून काढली. दिल्लीमधल्या मोठमोठ्या हवेल्या जाळल्या, पाडून टाकल्या, उद्ध्वस्त केल्या. दिल्लीच्या रस्त्यावर प्रेत पडलेली होती. ही कत्तल थांबण्याचं चिन्ह दिसेना म्हणून मोहम्मदशाह बादशाह आणि निजाम त्याच्या समोर गेले, हात जोडून म्हणाले आता पुरे करा. त्यावेळी नादिरनी ती कत्तल थांबवली. अकारण मारली गेली ती माणसं. आता नादिरनी काय केलं, 2 कोटी रुपयाची खंडणी बसवली आणि ती वसूल केली. आता बाजीराव नेमके ह्यावेळी काय करत होते, बाजीरावांच्या हालचाली काय होत्या. 10 फेब्रुवारी 1739 रोजी नादिरच्या आक्रमणाची बातमी कळल्यानंतर 10 फेब्रुवारी 1739 रोजी बाजीराव पुण्यातून निघाले. बरं. यावेळी त्यांच्याकडे फौज फारशी नव्हती. सगळी फौज वसईच्या वेढ्यात अडकलेली होती. तरीसुद्धा ते बुऱ्हाणपूरला आले. तिथे बादशाचं फरमान त्यांना मिळालं की मत्तेला या म्हणून. यावेळी बाजीरावांनी चिमाजी अप्पांना लिहिलेली काही पत्र आहेत. ते म्हणतात, तोमाश कुली खान सार्वभौमावर आला आहे. पातशाच्या कुमकीला जाण्यासाठी माळव्यातील फौजा शिंदे, होळकर, पवार यांना पाठवणे. 31 मार्च 1739 रोजी बाजीरावांचं दुसरं पत्र आहे अप्पांना. आप्पा, परराज्य राहिले तरी सर्वांवरी आहे. ही राष्ट्रवादी भूमिका बघा. परराज्य राहिले तरी सर्वांवरी आहे. फार विचार मनात न आणता इकडील कार्याची पैरवी मनात आणून कर्तव्य ते करावे, म्हणजे फौज पाठवा. आणखी एका पत्रात बाजीराव लिहितात, या उपरी तोमास कुली दक्षिणेस चाल करणार. त्याला तोमास कुली खान म्हणायचे मराठी. दक्षिणेस चाल करणार मोठे अरिष्ट आहे. चमेली पलीकडेच लढाई घालून तिकडेच त्यास गुंतवावे, इकडे पराश्रम होऊ न द्यावा. म्हणजे बाजीरावांची जिद्द अशी होती की चंबळेच्या तीरावरच त्याला रोखायचं आणि इकडे येऊ द्यायचं नाही. सैन्याची वाट पाहत ते बुऱ्हाणपूरला थांबले. आप्पांनी काही फौज वगैरे पाठवली नाही, कारण ते इरेला पेटलं म्हणजे पेटलं. त्यांनी भावानी इतक्या वेळा पत्र हे करूनसुद्धा त्यांनी ती फौज पाठवली नाही. पेशव्यांचा एक वकील आहे धोंडो गोविंद, तो लिहितो, काय म्हणतो बघा, तहमास कुलीस निजामाच्या नामर्दीने मोठे यश आले. नामर्दी केली निजामाने. स्वामींचा प्रताप सर्वांस विदित आहे. स्वामींनी खबरदारीने माळव्यात यावे. तो काय म्हणतो वकील, तहमास कुली देव नाही जो पृथ्वीस कापून काढील, तोही शहाणा आहे, जबरदस्तांशी सुलूक करेल. म्हणजे तुमच्याशी तो सुलूक करेल. यावरून बाजीरावांच्या पराक्रमाविषयी त्यांच्या वकिलांना सुद्धा केवढा विश्वास होता ही ह्याच्यातून दिसतं. नादिरशाहला हाकलून द्यावं बाजीरावांनी, बादशाला मदत करावी ही शाहू महाराजांची इच्छा होती. आणि त्याच्यामध्ये बादशाह राष्ट्रीय वृत्तीचा होता, खान दौरान राष्ट्रीय वृत्तीचा होता. निजाम आणि हे सादत खान मात्र यांना मराठी नको होते, परके मुसलमान ह्यांना प्यार होते. त्यांच्याकडे राष्ट्रीय दृष्टीच काही नव्हती. आता या निजामाविषयी मी मगाशी तुम्हाला सांगितलं की नादिरशाहला बोलवण्यामध्ये निजामाचा हात आहे. हे मराठ्या एका वकिलाचं पत्र बघा, सर्व खेळ निजामाचे आहेत. त्याने व सादत खानाने नादिरशाह खानदौरांनाच माराव्यास आणला. म्हणजे खानदौरांना मारण्यासाठी ह्यानीच बोलवलं त्याला. सादत खान मेला, निजाम वाचला, पण मृत्यू होऊन विशेष झाले. खेचरावर बसून दरबारात जावे, म्हणजे त्याच्याकडं घोडासुद्धा राहिला नाही. स्वामीसच यश आले. नादिरशाहच्या सगळ्या हालचाली बाजीरावांना कळत होत्या. सगळ्यांच्या आशा त्यांच्यावर खेळलेल्या होत्या. अखिल हिंदुस्थानचं रक्षण करणारा एकमेव समर्थ पुरुष त्यावेळी होता, म्हणजे ते म्हणजे बाजीराव. पण त्यांच्याकडे सैन्य नव्हतं,
उत्तरेत जाणं धोक्याचं होतं आणि बाजीरावांनी कधी अशा मोहिमा अंगावर घेतल्या नाही. यशाची हमी असल्याशिवाय तिथं पडलेच नाहीत. अचाट धैर्य दाखवून बाजीराव बुऱ्हाणपूरला थांबले. सैन्य नसताना थांबले, सरदारांची मदत नसताना थांबले आणि अशा परिस्थितीमध्ये पिलाजी जाधवांना त्यांनी माळव्यामध्ये पाठवलं. कशाला? नादिरशाहचा मार्ग रोखण्यासाठी. नादिरशाह परत गेला. कसा गेला? 6 एप्रिल 1739 रोजी नादिरशाहनी, तो खुरासानी चर्मकार होता, आपला मुलगा मिर्झा नसरुल्ला त्याचा थोरला मुलगा होता. त्याचं काही वंश कुल काहीच नव्हतं ना, म्हणजे त्याला काही घरणस्थ तो नव्हताच. त्यानं मुघल बादशहाच्या एका शहजादीशी आपल्या या मिर्झा नसरुल्लाचं जबरदस्तीनं लग्न केलं. कोण नाही म्हणणार त्याला. आणि ही मुलगी होती मुरादचा नातू मिर्झा यजदान उर्फ दावरबक्ष याची ती मुलगी होती. हा समारंभ सुरू असताना दिल्ली अजून जळत होती. दुःखाने लोक टाहो पडत होते, रडत होते. त्याला काय त्याची दयामाया त्याची नव्हतीच. बुधवारी 1 मे रोजी त्यानं दरबार भरवला. 1 मे 1739ला दरबार भरवला. मानभावीपणानं मुहम्मदशाहच्या याच्यावर तो मुकुट ठेवला. तरी मोठ्या सरदारांचा छळ करून त्यांना लुटलं आणि 57 दिवस हा माणूस दिल्लीमध्ये होता. 57 दिवस तो दिल्ली लुटत होता. 5 मे 1739 रोजी दिल्ली सोडून तो गेला. जाताना काय काय घेऊन गेला? शहाजहानचं सुवर्ण सिंहासन नेलं, तख्ते ताऊस ज्याला म्हणतात. 15 कोटी रोख नेले, त्यावेळचे 15 कोटी. 55 कोटीचं जवाहरात नेलं. फर्निचर, वस्त्र अशी आणखी 100 कोटीची मालमत्ता सोबत नेली. आता जो खानदौरांचा लहान भाऊ मुजफ्फर खान कर्नालच्या लढाईत मारला गेला, त्याच्या स्त्रिया फार सुंदर होत्या. त्याच्या मुली अत्यंत देखण्या होत्या. त्या सगळ्या स्त्रिया आणि त्या मुली त्यानं स्वतःसोबत घेतल्या. 130 लेखापाल, 200 सुतार, 200 लोहार, 100 दगडफोडे, याशिवाय सोनार, जहाजे बांधणारे हे कुशल लोक त्यांनी नेले. अनेक गुलाम नेले. 300 हत्ती वाहतुकीसाठी भारतातूनच घेतले. 10,000 घोडे घेतले आणि 10,000 उंट भारतातलेच नेले. आता आपण हे बघितलं पाहिजे की नादिरशाह परत का गेला. त्याला अजमेरच्या दर्शनाला आणून निजामांना दख्खनीत मराठ्यांवर आणायचं होतं. बरं. पण काय झालं होतं की नादिर फार धूर्त होता. तो बघत होता की बाजीराव सातत्याने खटपट करतायत. राजपूत राजांची, हिंदूंची, राष्ट्रीय वृत्तीच्या मुसलमानांची ते एकी करतायत हे त्याला दिसत होतं. दुसरं असं की हा एकमेव माणूस आहे की अखिल हिंदुस्थानचं रक्षण करू शकतो ह्याची कल्पना नादिरला आलेली होती. आणि ही अफवा पसरली नादिर येणार आता. तरीसुद्धा बाजीराव बुऱ्हाणपूरहून हल्ले नाहीत, स्थिर राहिले. ते अचलपणाने वसईची मोहीम सुरू होती तरी म्हणजे ते हल्ले नाहीत. सैन्य नसताना थांबले तिथं. दक्षिणेकडं आणखी आपण जर गेलो तर सामना जड जाईल याचा नादिरशाहला अंदाज होता. 12 मे 1739 रोजी वसई पडली, पण त्याच्या आधीच 5 मे रोजी नादिर निघून गेला होता आणि शाहू महाराजांनी दरबार भरवला. जून 1739च्या दरबारामध्ये त्यांनी जाहीर केलं, मराठ्यांना घाबरून नादिरशाह भीतीने पळून गेला. अशी ही नादिरशाहची स्वारी आहे. एवढं क्रूर त्याचं 30,000 लोकांची एका दिवस 3 तासात कत्तली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. सर ह्या म्हणजे अजून 2 गोष्टी महत्त्वाच्या आपल्या राहिलेल्या आहेत. त्याच्यातले एक म्हणजे मस्तानी तर त्यांच्याबद्दल खूप जास्त कुतूहल लोकांना असतं. आणि बाजीरावांचा मृत्यू, ह्या 2 गोष्टी आपण मला असं वाटतं शेवटच्या भागात आपल्या घेऊया. हा भाग इथे आपण थांबवू आणि महत्त्वाच्या गोष्टी 2 राहिलेल्या आहेत त्याच्यासाठी शेवटचा भाग नक्की बघा. तोपर्यंत देवयोद्धा हे पुस्तक, हे 3 खंडांची कादंबरी तुम्ही विकत घेऊन वाचली नसेल तर नक्की विकत घेऊन वाचा. ग्रंथप्रेमी.com ती विकत मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आणि ग्रंथप्रेमी पॉडकास्टला पण लाईक आणि सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत शेअर पण करा. आणि हा भाग कसा वाटला, तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी ऐकायला आवडतील याच्याबद्दल पण कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.